मित्रांनो मध आता मध खाण्याची माझ्या गावाकडे असते मित्रांनो, तुम्ही असेच करा. शुद्ध देशी घी. हा देशी शेद नको त्याच्यावर हाय असं. मस्त मस्त कर बघ. लागलं मोळ का? हे बघा आमची नाव नका. हां आता ते आता मळ काढायची तयारी चालू आहे त्यांची. बघा सतीश मामा गेलेले आहेत आता. इकडून वारा तर नमस्कार मित्रांनो, हे बघा नवनाथ मामा आणि सतीश मामा इथे काढत आहे मध. चालू आहे का गड्यांचं चालू आहे तडाखा. आता काही काढल्याशिवाय सुट्टी नाही देते आता मळाला. आता काही काढणारच गडी पार, आता ना ते सुट्टी देत. सतीश मामाने काय आता बोळच पाडली डायरेक्ट तिथं. मित्रांनो तुम्हाला दिसतं का नाही काय ना मळ. हे बघा मित्रांनो इथं मळ आहे. हां दिसतं का? दिसत असेल बरोबर. हे पण आता इथंही चालू आहे त्यांचे प्रयत्न आपले मध फुटू नाही म्हणून. मग काढून झाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसं काय मध निघतं कसं काय नाही, आम्ही कसे खातो त्याला, कसं तेच मामा ते खाऊन टाकीतात, आम्हाला भेटतं का नाही. बघा मित्रांनो इथं मर आहे ते सांगायचे प्रयत्न मग फोटो नाही म्हणून चालू आहेत आपले. पुढे आणा पुढे आणा. आणलं काढून मित्रांनो हा त्याने मळ हातीची यंत्र काढतोय इकडं इकडं आणा हा ना इकडून आणा अशी जरा ना मग काढलं म्हणजे कामं सोडून लागले. हे बघा मित्रांनो नवनाथ मामाच्या हातात पोळी मळाची अशी धरा नाही करा. कसं काय मग मित्रांनो आमचे फिटर बघितले का कामधंदे टाकून इकडे मळ काढीत हिंडून राहिलेत. कांदे काढत होते, कांदे काढता काढता इकडे उड्या हानीत आलेत बघा. मग तिसरा एखादाच वाटते. मित्रांनो काढले नावनाथ मामाने मळ आता ते आम्ही सतीश मामा कोयता घेऊन निघाले हातात पुढच्या मळात शोधा हो. हे बघा हे पाहुणे हे जरा जास्तच लाज होत्यात व्हिडिओमध्ये येण्यासाठी. हे बघा आमची गाडी बघा मित्रांनो, गाडी कसं काय वाटली तुम्हाला? स्पेशल मळ काढायची. मळ काढायसाठी स्पेशल गाडी आणलेली. कुठेही जाते ती गाडी फार डोंगरामध्ये नळ्यांमध्ये. हां कुठेही नाही हे अशी कुठे हिंडत असतात फार. मित्रांनो इथे एक मळ आहे बरं का, पण ते लई दगडांमध्ये. हे बघा इथे आतमध्ये मळ एका इथं आतमध्ये मळ आहे, आतलं दगडाच्या आतमध्ये मध्ये राहत असते ती बाहेर असते. हे बघा मासे जाताना दिसतात का नाही का मित्रांनो तुम्हाला? हे बघा मासे जातात तिकडे इथेच्या आतमध्ये मळते. दगड जरा जास्तच मोठाले असल्यामुळे मग काही गडी कुच काय तयार नाही येत. तिकडे कोणी चालेल
ह्या बघायचं येरी बरं का, पाणी प्यायसाठी इकडं आल्यात गडी फार येरीमध्ये. पाहुणं जरा जास्तच लाजल्यामुळे ते काही इकडं भटकाने पाहुणं. अरे मला हात धुऊ द्या. काय बिता धुके राहतो. बघा मित्रांनो कसं काय मध फुल भरलेलं आहे का नाही. गुळव्या झाडाला मध होतं मित्रांनो हे. तोंडाला पाणी घेऊ नका. महिना का ब्लॉग मग नाही तुम्हाला द्यासा असं पाणी प्यावं लागेल. हे पहा मित्रांनो, गावाकडे फिरायला आल्यावर हे असंच पाणी प्यावं लागत बरं का. तांब्याची गरज नाही, काय नाही काय नाही, हातानेच प्यायचं आपलं पाणी. पाहुणे या ना खाली. पाहुणे काय खाली आहे बा. पाहुण्याला ब्या वाटतं का काय, सोयरे माणसं एरी बिरी टाकीत आहेत का काय, कोणाला माहिती पाहुण्याला. पण आता इथे जाईन शेताला उड्या टाकणार पाणी. हा ना. दुसरं टपकन कशी काढ ना तिथे. त्या काढून आता कसं काढू असंच. बघा मित्रांनो मध आता, मध खाण्याची माझ्या गावाकडे असते मित्रांनो, तुम्ही असेच करा. शुद्ध देशी घी. हा देशी शेद नको त्याच्यावर हाय असं पूर्ण निघी. आईला प्युअर असं राव लय दिवस नाही. बघा कसं काय मध मित्रांनो. जरा पेर कर. तुम्ही गोडा शिका. या मध खायला मित्रांनो. असं लागलं तर मग कोणा डायरेक्ट घ्या ना. ठसकाला बेकार असतो मित्रांनो. ठसका लागला पाणी जवळ ठेवा, त्याच्यामुळे येर इथं वळचून मध खावं राहिलं.